मित्रांनो, आता जो टॉपिक आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ इथर्स कसं प्रिपेअर केलं जातं. आता याच्यात पाहू आपण. ऑफ अल्कोहोल यात बघा, when alcohol is heated with dehydrating agent like concentrated sulfuric acid, phosphoric acid, two products either an ether or an alkene can form depending upon the temperature. जर आपण अल्कोहोलची रिॲक्शन्स डिहायड्रेटिंग एजंट्स बरोबर, डिहायड्रेटिंग एजंट कुठले आहेत, सल्फ्युरिक ॲसिड आहे किंवा फॉस्फोरिक ॲसिड आहे, यांच्याबरोबर जर आपण रिॲक्शन केली, त्याला जर हीट केला तर आपल्याला दोन प्रोडक्ट्स मिळतात. एक तर आपल्याला इथर मिळेल किंवा अल्किन मिळेल. ते डिपेंडंट असतं टेम्परेचरवर, म्हणजे प्रोडक्ट डिपेंडंट आहे टेम्परेचरवर. फॉर एक्झाम्पल, डिहायड्रेशन ऑफ इथॅनॉल बाय सल्फ्युरिक ॲसिड गिव्स इथॉक्झीइथेन ॲट 413 केल्विन. समजा आपण इथेनॉलची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिडबरोबर केली, जर टेम्परेचर 413 डिग्री एवढं 13 केल्विन एवढं असेल तर त्यावेळेस आपल्याला इथॉक्झीइथेन म्हणजे आपल्याला इथर ऑप्टेन होतो. वाईल इथिन इज फॉर्म ॲट 443 केल्विन. आणि जर आपण इथेनॉलची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिडबरोबर केली आणि जर टेम्परेचर आपण 443 केल्विन ठेवलं तर त्यावेळेस आपल्याला इथिन हा प्रोडक्ट्स मिळतो. तर खाली आता आपण रिॲक्शन बघूया. बघा, इथं आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे, इथेनॉल सल्फ्युरिक ॲसिड, आणि आपल्याला काय ऑप्शन होतं आहे, टेम्परेचर बघा किती आहे, 413 केल्विन, आणि आपल्याला काय मिळणार आहे, इथॉक्झीइथेन म्हणजे हा इथर मिळतो आहे. आता रिॲक्शन होताना कशी होते बघा, C2H5OH प्लस C2H5OH. तर काय होतं, याच्यात दोघं बाजूला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, त्यापैकी एकाचा हायड्रॉक्सिल ग्रुप आणि एकाचा हायड्रोजन तो काय होतो, बाहेर पडतो, म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणून वॉटर काय होईल, ते ऑप्टेन होईल. हे बघा इथं दाखवलं आहे, वॉटर रिमॉल दाखवलं. आणि हा इथिल ग्रुप या ऑक्सिजनला अटॅच होईल. हा जो इथाइल ग्रुप आहे या ऑक्सिजनला म्हणजे अल्कोक्सी ग्रुपला अटॅच होईल आणि आपल्याला इथॉक्झीइथेन काय होणार आहे, ऑप्टेन होणार आहे. पुढची जी रिॲक्शन आहे त्यात बघा, आपल्याला इथे जे दिलेलं आहे, इथेनॉल दिलेलं आहे, सल्फ्युरिक ॲसिडबरोबर त्याची रिॲक्शन होते. टेम्परेचर किती आता 443 केल्विन. आपल्याला काय ऑप्टेन होणार आहे बघा, इथिन हा ऑप्टेन होईल. सिमेट्रिकल इथर कॅन बी ऑप्टेन फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल बाय दिस मेथड. म्हणजे जे सिमेट्रिकल इथर असतात ते कशापासून मिळणार आहे, आपल्याला प्रायमरी अल्कोहोलपासून मिळतील या मेथडने. सिमेट्रिकल इथर म्हणजे काय, दोघं बाजूला सेम अल्काइल ग्रुप असतील, ऑक्सिजनच्या दोघं बाजूला सेम अल्काइल ग्रुप असेल त्याला आपण म्हणतो सिमेट्रिकल इथर किंवा सिम्पल इथर त्याला असं म्हटलं जातं. यूज ऑफ अ हायर टेम्परेचर और 2 डिग्री और 3rd डिग्री अल्कोहोल गिव्स अल्किन ॲज अ मेजर प्रोडक्ट. जर टेम्परेचर जास्त असेल किंवा सेकंडरी आणि टर्चरी अल्कोहोल्स जर आपण सल्फ्युरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन करतो तर त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, अल्किन हा प्रोडक्ट्स आपल्याला मेजर हा ऑप्टेन होईल. बघायची ती आहे विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. आता या रिॲक्शनमध्ये बघा, सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स इथर कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय विल्यम्स सिंथेसिस मेथडने आपण सिम्पल इथर पण ऑप्टेन करू शकतो आणि मिक्स इथरसुद्धा ऑप्टेन करू शकतो. इन दिस मेथड alkyl halide is treated with a sodium alkoxide or sodium phenoxides to give dialkyl ether or alkyl aryl ethers. या रिॲक्शनमध्ये अल्किल हॅलाइड्सची रिॲक्शन्स आपण सोडियम अल्कॉक्साईड बरोबर करतो. हे बघा, इथे आहे अल्किल हॅलाइड, इथे आहे सोडियम अल्कॉक्साईड, याच्याबरोबर रिॲक्शन होते बाय प्रोडक्ट म्हणून. बघा इथे हा हॅलोजन आणि हा सोडियम रिमूव्ह होईल आणि हा अल्किल ग्रुप आहे, हा अल्कॉक्सी ग्रुपला काय होतो, अटॅच होतो. म्हणजे तुम्हाला इथे बघा सिम्पल इथर ऑप्टेन झालेला आहे. किंवा अल्किल हॅलाइडची रिॲक्शन्स सोडियम फिनॉक्साईड बरोबर. हा बघा अल्किल हॅलाइड आहे, हा सोडियम फिनॉक्साईड आहे. तर या रिॲक्शनमध्ये काय होतं, तर इथे जो
एक्स म्हणजे हॅलोजन आहे, तो सोडियम बरोबर रिॲक्ट होतो. ओके. आणि हा ग्रुप जो आहे तो इथं ऑक्सिजनला अटॅच होईल, म्हणजे फिनॉक्साईड ग्रुपला अटॅच होईल. इथं आपल्याला मिक्स इथर ऑप्टेन होणार. ठीक आहे. अशा पद्धतीने विलियम्स सिंथेसिस रिॲक्शनमध्ये आपण सिंपल इथर पण ऑप्टेन करू शकतो आणि मिक्स इथर पण ऑप्टेन करू शकतो. दिस रिॲक्शन फॉलो SN2 मेकॅनिझम. ह्या ज्या रिॲक्शन असतात तर SN2 मेकॅनिझम असते, म्हणजे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होणार आहे. एक स्टेपमध्ये रिॲक्शन होते, परंतु दोघं रिॲक्टरवरती डिपेंडंट असणार आहे. इथर इज फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ बॅकसाईड अटॅक बाय द अल्कॉक्साईड और फिनॉक्साईड आयन ऑन अल्किल हॅलाइड. आता या रिॲक्शनमध्ये जो इथर फॉर्म होतो, तर इथर फॉर्म होत असताना जो अल्कॉक्साईड किंवा जो फिनॉक्साईड म्हणजे जो सोडियम अल्कॉक्साईड किंवा सोडियम फिनॉक्साईड आहे त्याला आपण न्यूक्लियोफाईल म्हणतोय. ठीक आहे. तर हा बॅक साईड अटॅक करणार आहे, अल्किल हॅलाइडच्या कार्बनवर बॅक साईडने अटॅक करणार आहे. द अल्किल हॅलाइड यूज इन दिस रिॲक्शन मस्ट बी प्रायमरी. म्हणून जो अल्किल हॅलाइड या रिॲक्शनमध्ये आपण यूज करणार आहे तो काय पाहिजे, आपल्याला प्रायमरी पाहिजे. कारण बॅक साईड अटॅक करायला ते काय असणार आहे, सुटेबल असणार आहे. म्हणजे अल्कॉक्साईड किंवा फिनॉक्साईडला बॅक साईड अटॅक करण्यासाठी हिंड्रन्स राहणार नाही, म्हणून ते सुटेबल असेल. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स राहणार नाही, म्हणजे क्राउडिंग राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, टर्चरी ब्युटिल मिथिल इथर कॅन बी सिंथेसाइज्ड बाय रिॲक्शन ऑफ मिथिल ब्रोमाइड with a sodium tertiary butoxide. टर्चरी ब्युटिल इथर जर आपल्याला टर्चरी ब्युटिल मिथाइल इथर जर आपल्याला ऑप्टेन करायचं असेल तर मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन सोडियम बिटॉक्साईड बरोबर आपण करू शकतो. रिॲक्शन दिलेली आहे सोडियम बिटॉक्साईड. हा काय आहे, सोडियम ब्युटॉक्साईड आहे. हा आहे मिथिल ब्रोमाइड. हा असतो न्यूक्लियोफाईल. हा निगेटिव्ह काय करणार आहे, अल्किल हॅलाइडच्या कार्बनवर अटॅक करेल. हा ब्रोमिन लिव्हिंग ग्रुप आहे, ब्रोमाइड, तो बाहेर जाईल. ठीक आहे. आणि हा सोडियम आणि Br एकमेकांशी काय असते, रिॲक्ट होते, म्हणजे NaBr. आणि त्या बिटॉक्साईड जो ग्रुप आहे त्याला अटॅच झाला मिथाईल आणि आपल्याला प्रोडक्ट मिळाला टर्चरी ब्युटाईल मिथाईल इथर आपल्याला प्रोडक्ट्स ऑब्टेन झाला. सेकंडरी और टर्चरी अल्किल हॅलाइड आर यूज. The reaction leads mainly to alkene formation. For example, समजा सेकंडरी किंवा टर्चरी अल्किल हॅलाइड्स आपण यूज केला तर आपल्याला जो प्रोडक्ट्स मिळणार आहे, मेजर प्रोडक्ट्स, हे अल्किन फॉर्म होते. ओके. तर हे बघा इथं टर्चरी ब्युटाईल क्लोराईड हा आपल्याला टर्चरी अल्किल हॅलाइड घेतला आहे. सोडियम फिनॉक्साइड्स न्यूक्लियोफाईल म्हणून यूज केला आहे. आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो आहे तर तो जो प्रोडक्ट असणार आहे, एक तुम्हाला इथाईल अल्कोहोल मिळतो म्हणजे इथॅनॉल. दुसरा बाय प्रोडक्ट एक NaCl मिळतो. आणि इथे जो टर्चरी ब्युटाईल क्लोराईड होता त्याचा एक जो तुम्हाला मिळाला तो आयसोब्युटीन हा प्रोडक्ट तुम्हाला काय होणार आहे, ऑब्टेन होणार आहे. अरिल हॅलाइड डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस. जे अरिल हॅलाइड असतात तर अरिल हॅलाइडच्या याच्यात रिॲक्शन होणार नाही, म्हणजे विलियम सिंथेसिसने अरिल हॅलाइड्स रिॲक्शन्स देतच नाही, म्हणजे प्रोडक्ट फॉर्म होणार नाही. आता आपल्याला जे बघायचं आहे पुढचा टॉपिक, फिजिकल स्टेट्स अँड बॉइलिंग पॉईंट. म्हणजे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये फिजिकल स्टेट्स आणि बॉइलिंग पॉईंट बघायचे आहे. त्याच्यात जे फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला फिजिकल स्टेट आणि बॉइलिंग पॉईंट. इथरचे फिजिकल स्टेट काय असतात, त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. डायमिथाइल इथर आणि मिथाइल इथर आर गॅसेस. डायमिथाइल इथर आणि इथिल मिथाइल इथर्स हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात. अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड विथ अ प्लेझंट ऑर्डर. पण जे अदर इथर्स आहेत ते कलरलेस आहेत, त्याचा जो स्मेल असतो प्लीझंट स्मेल असतो. लोअर इथर्स आर हायली ओलॅटाईल. जे लोअर इथर असतात हायली ओलॅटाईल असतात, म्हणजे लवकर वेपराईज होतात. हायली इन्फ्लेमेबल सबस्टन्स, ते लवकर फायर कॅच करतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, हायली इन्फ्लेमेबल सबस्टन्स असं त्यांना म्हटलं जातं. थर्ड जी फिजिकल प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर शो ग्रॅज्युअल इंक्रीज विथ इंक्रीज इन मोलिक्युलर मास. इथरचा जर मोलिक्युलर मास इंक्रीज झाला तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. आता बघा डायमिथाइल इथर त्याचा बॉइलिंग पॉईंट किती, 248. इथाईल मिथाईल इथर त्याचा बॉइलिंग पॉईंट 284, कारण मोलिक्युलर मास वाढतं आहे. डायइथाईल इथर
त्याचा बॉइलिंग पॉईंट परत वाढला 308 केल्विन. तर बॉइलिंग पॉईंट केव्हा वाढतोय? ज्यावेळेस मोलिक्युलर मास काय होते इन्क्रीज होते, त्यावेळेस बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होते. पुढची जी फिजिकल प्रॉपर्टी पोलॅरिटी अँड सॉल्युबिलिटी. इथरची आपल्याला पोलॅरिटी आणि सॉल्युबिलिटी बघायची. सिन्स कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड अँगल इज 110. कार्बन ऑक्सिजन कार्बन बॉन्ड काय आहे? 110. 110 म्हणजे तो नियर अबाउट असा असू शकतो. ठीक आहे. अँड नॉट 180. 180 म्हणजे आपण बऱ्याच वेळा इथर लिहिताना असं लिहितो, म्हणून आपल्याला वाटतं तो बॉन्ड अँगल 180 असेल, पण तो 180 राहणार नाही, तर तो असतो 110. द बॉन्ड डायपोल मोमेंट ऑफ टू कार्बन ऑक्सिजन बॉन्ड डू नॉट कॅन्सल इच होतात. आता 180 बॉन्ड अँगल नसल्यामुळे तो जो कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे, तर त्याच्यातला जो डायपोल मोमेंट असणार आहे तो कॅन्सल होणार नाही. जर 180 राहिला असता तर तो कॅन्सल झाला असता, पण तो अँगल कितीचा आहे? 110चा आहे. देअरफॉर इथर पोसेस अ स्मॉल नेट डायपोल मोमेंट. म्हणून इथरला डायपोल मोमेंट आहे. त्याचा बघा डायपोल मोमेंट आपल्याला डायथिल इथरचा दिला 1.18 डायपोल. बघा इथं दाखवले नेट डायपोल मोमेंट. वीक पोलॅरिटी ऑफ इथर्स डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉईंट. इथर्सची पोलॅरिटी वीक आहे, त्यामुळे त्याच्या बॉइलिंग पॉईंटवर कुठलाही इफेक्ट होत नाही. विचार अबाउट द सेम ॲज दोज ऑफ अल्केन हॅव्हिंग कम्पेरेबल मोलिक्युलर मास. तर इथर्सचे जे बॉइलिंग पॉईंट आहेत कम्पेरेटिव्ह ज्या अल्केनचं मोलिक्युलर मास इथरच्या मास एवढं असेल तेवढा त्याचा काय असतो बॉइलिंग पॉईंट इथरचा असणार आहे. इथे आपल्याला डाटा दिला आहे बघा. हेप्टेन अल्केन आहे, मिथाइल पेंटिल इथर आहे, आणि एन हेक्झिल अल्कोहोल आहे. बॉइलिंग पॉईंट 371 आहे हेप्टेनचा, मॉलिक्युलर मास 100. मिथाइल पेंटाइल इथरचा 102 मॉलिक्युलर मास आहे, बॉइलिंग पॉईंट 373. एन हेक्झिल अल्कोहोलचा 102 आहे, बॉइलिंग पॉईंट त्याचं जास्त आहे. म्हणजे अल्केनचं नियर अबाउट मोलिक्युलर मास असेल तेवढाच त्याचा नियर अबाउट काय असतो अल्केन एवढाच बॉइलिंग पॉईंट असतो. हे आपल्याला याच्यावरनं कळेल. The intermolecular hydrogen bonding that holds alcohol molecule together strongly is not present in ether and alkane. आता आपण बघितला अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट होता कम्पेरेटिव्ह मोलिक्युलर मास अल्कोहोल आणि इथरचं आणि अल्केनमध्ये जर आपण तुलना केली तर मोलिक्युलर मास नियर अबाउट सेम असताना अल्केन्स आणि इथर यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे नियर अबाउट सेम असतो, परंतु अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट कसा आहे? जास्त आहे. त्यामानाने मग का जास्त आहे? कारण अल्कोहोलमध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. अल्कोहोलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इज नॉट प्रेझेंट इन इथर अँड अल्केन. तशी बॉन्डिंग इथर आणि अल्कोहोलमध्ये प्रेझेंट नाही. हवेअर सॉल्युबिलिटी और मिसिबिलिटी ऑफ इथर इन वॉटर इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल ऑफ कम्पेरेटिव्ह मोलिक्युलर मास. मग इथरची जी सॉल्युबिलिटी आणि मिसिबिलिटी आहे वॉटरमध्ये ही अल्कोहोल एवढीच आहे कम्पेरेटिव्ह त्याच्या मोलिक्युलर मास. दिस इज बिकॉज इथर कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर थ्रू द इथरल ऑक्सिजन. तर इथरमध्ये जो ऑक्सिजन असतो त्याला इथरल ऑक्सिजन म्हणतात, कारण इथरमधला जो इथरल ऑक्सिजन आहे तो वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर किंवा डिझॉल्व केल्यानंतर वॉटरबरोबर तो हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो. आपल्याला इथे दाखवलं आहे बघा, हा इथरचा इथरल ऑक्सिजन आहे आणि वॉटरच्या जो HOH आहे त्याच्याबरोबर त्याने काय केला? हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केला. म्हणून इथरल हा अल्कोहोलसारखाच वॉटरमध्ये काय असतो? सॉल्युबल होतो. त्याची सॉल्युबिलिटी अल्कोहोलसारखीच आहे. फॉर एक्झाम्पल डायइथिल इथर and N butyl alcohol have respective miscibility of 7.5 and 9 gram per 100 gram of water. डायइथिल इथर आणि N butyl अल्कोहोल यांचं मोलिक्युलर मास नियर अबाउट सेम आहे, म्हणून त्यांची जी मिसिबिलिटी आहे वॉटरमध्ये म्हणजे सॉल्युबिलिटी जी 7.5 इथरची आणि 9 ग्राम वॉटरची 100 ग्राम वॉटरमध्ये म्हणजे नियर अबाउट ती कशी असणार आहे? सेम असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, माझा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी मित्र असतील त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा. त्यांना नक्कीच हा उपयोगी पडेल.